नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. आंतरशालेय कॉम्प्यू स्किल चॅम्पियनशिप स्पर्धेत आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल विजेते ठरले. आचार्य श्री विजय वल्लभ स्कूलच्या वतीने आयोजित आंतरशालेय कॉम्प्यू स्किल चॅम्पियनशिप स्पर्धेत आचार्य श्री विजय वल्लभ स्कूलने मोठ्या गटात तर अँग्लो उर्दू हायस्कूलने लहान गटात विजेतेपद मिळवले. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू राम ताकवले आणि ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ दीपक शिकारपूर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. मोठ्या गटात आचार्य श्री विजय वल्लभ स्कूलचे विद्यार्थी मोहित बुतडा, अशोक सोलंकी आणि आफताब शेख यांनी माझ्या स्वप्नातील शाळा या विषयावर स्क्रॅच या संगणक प्रणालीवर आधारित प्रोजेक्टसाठी प्रथम पारितोषिक आणि संगणक शिक्षक महेश राऊत यांना उत्कृष्ट मार्गदर्शक शिक्षकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लहान गटात अँग्लो उर्दू हायस्कूलचे विद्यार्थिनी पांगल तहुरा आबाजिस हिस जागो ग्राहक जागो या प्रोजेक्टसाठी प्रथम पुरस्कार आणि संगणक शिक्षक आरिफ सय्यद यांना उत्कृष्ट मार्गदर्शक शिक्षकाचा पुरस्कार मिळाला. या स्पर्धेत मोठ्या गटात अनुक्रमे न्यू इंडिया स्कूल आणि डॉक्टर कलमाडी शामराव हायस्कूल तर लहान गटात मिलेनियम नॅशनल स्कूल आणि डॉक्टर कलमाडी शामराव हायस्कूल यांनी द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, MKCL, ब्रिटिश काउन्सिल लायब्ररी आणि रोटरी क्लब ऑफ पुना मिडटाऊन यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली गेली. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून या 24 शाळांमधील 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेची अंतिम फेरी टिळक स्मारक मंदिर येथे पार पडली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अमोल गायकवाड आणि समीर मराठे यांनी काम पाहिले. कार्यक्रमासाठी निखिल करकरे, उदय पंचपोर, विद्यासागर जाधव आणि कजरी मित्रा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन सुभाष परमार, सचिव पुखराज संघवी, खजिनदार सुरेश परमार, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ अल देशमुख, पाटणकर सर आणि पानसे सर यांची उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिका आशा ठक्कर यांनी स्पर्धेचे नियोजन केले. यावेळी राम ताकोले आणि दीपक शिकारपूर तसेच चेअरमन सुभाष परमार यांची भाषणे झाली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे कलागुण आणि कल्पनाशक्ती यांची स्तुती केली आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रजासत्ताक दिनानिमित्त बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे ध्वज उपलब्ध झाले आहेत. पुण्यामध्ये प्रसिद्ध असलेले मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या झेंड्यांची विक्री सुरू झाली आहे. विविध प्रकारचे बिल्ले, पुणेरी पगड्या, लहान आकारांचे, मध्यम आकारांचे असे झेंडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विविध आकारांच्या टोप्या, पगड्या, फेटे ध्वजाच्या रंगामध्ये मिसळल्या आहेत. मुरुडकर हे 3 पिढ्यांपासून ध्वज विक्री करत असून आता त्याला आधुनिक रूप देऊन ध्वजांचे रंग, पगड्या, टी-शर्ट, स्टिकर असे अनेक तरुणांना भावणारे ध्वज विक्रीसाठी त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत. प्रजासत्ताक दिनानंतर रस्त्यावर विविध ठिकाणी पडलेले ध्वज गोळा करण्यासाठी त्यांनी मोफत बॉक्सही उपलब्ध करून दिले आहेत, जेणेकरून आपल्या देशाचा ध्वज पायदळीत तुडवला जाऊ नये. शाळा, कॉलेज, मनपामध्ये ध्वजांचे पत्रक मोठ्या प्रमाणात वाटण्यात आले आहेत, अशी माहिती गिरीश मुरुडकरांनी दिली. पुण्यातील विविध संघटनांनी पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त डॉक्टर श्रीकर परदेशी यांना पाठिंबा दर्शवला आहे. अतिशय कमी कार्यकाळात आपल्या स्वच्छ प्रतिमेबरोबरच पारदर्शक प्रशासन आणि सक्षम ई-गव्हर्नन्स सारख्या सुविधा कार्यान्वित करणाऱ्या डॉक्टर परदेशी यांना त्यांच्या सेवेचा 3 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय बदली होऊ नये असा आग्रह पुण्याच्या नागरिकांनी व्यक्त केला आहे. अण्णा हजारे यांनीही डॉक्टर परदेशी यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याला त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी बदली केली जाऊ नये असा आग्रह करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहून डॉक्टर परदेशींना आपला पाठिंबा दर्शवला आहे. विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी पुणे महानगरपालिकेमध्ये पत्रकार परिषदेतही पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त डॉक्टर श्रीकर परदेशी यांना पाठिंबा दर्शवला. मंगेश तेंडुलकर म्हणाले, कुठल्याही चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीशी सरकार उभे राहिलेले महाराष्ट्रात एकही उदाहरण नाही. पिंपरी चिंचवडचे लोक परदेशी यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. यासाठी सरकार अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना का साथ देत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. डॉक्टर विश्वंभर चौधरी म्हणाले, कोणाचे तरी हितसंबंध दुखावले गेल्यामुळेच डॉक्टर श्रीकर परदेशी यांच्या बदलीचा घाट सरकारने घातलेला आहे. परदेशी यांचा कारभार अत्यंत पारदर्शी होता. याउलट परदेशींसारख्या प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाते याची खंत चौधरी यांनी व्यक्त केली.
मंगेश तेंडुलकर, डॉक्टर विश्वंभर चौधरी, सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, PMB प्रवास मंचचे जुगल राठी, राजीव पंडित यांच्यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. देशभक्तीपर असलेल्या ए मेरे वतन के लोगो या गाण्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सैनिक मित्र परिवाराच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहकार नगर येथील बागुल उद्यानात संवाद प्रतिष्ठानच्या वतीने सैनिक मित्र परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भारत चीन युद्धात पराक्रम गाजवलेले कर्नल श्रीकांत हसबनीस, मेजर कृष्णा सावंत, लीलाबाई सावंत, मालतीबाई जगताप, वीरपत्नी दीपाली मोरे आदी उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते लहान मुलांना झेंडा देण्यात आला आणि इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के या गाण्यातून त्यांना संदेश देण्यात आला. याशिवाय लता मंगेशकर यांनी गायलेले आणि कवी प्रदीप यांनी लिहिलेल्या ए मेरे वतन के लोगो या गाण्यावर शारदा विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. स्मरण स्वर भास्कराचे या कार्यक्रमाद्वारे पंडित भीमसेन जोशी यांना स्वरांजली वाहण्यात आली. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्मरण स्वर भास्कराचे या कार्यक्रमात त्यांचे पुत्र पंडित आनंद जोशी यांच्या गायकीमुळे अण्णांच्या जादुई स्वरांची अनुभूती पुन्हा एकदा आली. पुरिया धनाश्रय रागातील सुमेरो तेरो नाम पासून सुरू झालेली मैफिल कानडी अभंगाने उत्तरार्धात रंगल्याने श्रोते अक्षरशः तल्लीन झाले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ व्हायोलिन वादक आणि संगीतकार प्रभाकर जोग उपस्थित होते. शरण जाता रमावरा सर्व सुखे आली घरा हा स्वरूपानंदांचा अभंग त्यांनी सादर केला. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या अभंगाने रसिकांना मुग्ध केले. कानडी अभंगाने त्यांच्या मैफिलीची सांगता झाली. त्यांना अरविंद देशपांडे, प्रभाकर पांडव, सुनीत, गणेश पापळ, स्वरदा जोशी, सुनीता मोडक यांनी साथ संगत केली. सिंचन प्रकल्पातील दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मुंबई येथील आदर्श सोसायटीतील भ्रष्टाचार, राज्यातील सिंचन प्रकल्पांमधील भ्रष्टाचारामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी लाल निशाण पक्षाच्या निमंत्रक मुक्ता मनोहर, भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष मना कांबळे, शहर संघटक गौतम ललकारे, सोशलिस्ट पार्टीच्या वर्षा गुप्ते, संतोष मस्के, लाल निशाण पक्षाच्या मेधा तत्ते, ओबीसी महासंघाचे प्रल्हाद वडगावकर आदी उपस्थित होते. राज्यातील 23 पक्ष आणि संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्र लोकशाही आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुती आणि आघाडीला तिसरा राजकीय पर्याय निर्माण झाला आहे. आदर्श सोसायटी आणि सिंचन प्रकल्पातील घोटाळा उघड होऊन देखील संबंधित दोषींवर सरकारने अजूनही कारवाई केली नाही. त्यामुळे सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचे सांगून कांबळे म्हणाले, सिंचन घोटाळ्यातील प्रकल्पाचा पैसा सिंचन प्रकल्पांसाठी वापरला असता तर विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या नसत्या. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त.
सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। पूर्वीसारख्या योद्धा शाहिरांची आजच्या काळात गरज आहे, असे मत ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदू माधव जोशी यांनी व्यक्त केलं। शाहीर म. ना. नानिवडेकर स्मृती अर्धशतीनिमित्त शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि समरसता साहित्य परिषदेच्या वतीने शाहिरी साहित्य संमेलन आणि शाहिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। याचे उद्घाटन जोशी यांच्या हस्ते झाले। यावेळी शाहीर हेमंत मावळे, माजी आमदार विश्वास गांगुर्डे, नानिवडेकर यांचे पुत्र नंदा नानिवडेकर व्यासपीठावर उपस्थित होते। उद्घाटनानंतर मावळे यांचा लागे शाहिरी गरजाया हा कार्यक्रम सादर झाला। जोशी म्हणाले, सध्याचा काळ म्हणजे सर्वत्र फार पडझड होत आहे, हे आता पाहत नाही। अशा काळात योद्धा शाहिरांच्या पोवाड्यांनी पुन्हा रक्त उसळवण्याची गरज आहे। शाहीर म. ना. नानिवडेकर हे असेच योद्धा शाहीर होते। शाहीर हिंगे गेले तेव्हा जाणवले की शाहिरी हा एक विचार आहे, त्यामुळे हा विचार पोहोचवण्यासाठी मंडळ किंवा संस्था स्थापून उपयोग नाही, तर त्याची अकादमीत सुरू करणे योग्य ठरेल। साहित्याचे अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रकारांमध्ये विविध आविष्कारही आहेत। गद्य आणि पद्य वाङ्मयाशिवाय तिसरा वाङ्मय प्रकार म्हणजे शाहिरी वाङ्मय। त्याचप्रमाणे संत परंपरा, पंत परंपरा याप्रमाणे शाहिरी परंपरा आहे। शाहिरीकडे बघताना वेगवेगळे दृष्टिकोन आहेत। समाजाचे मन घडवण्याची ही सारी धडपड आहे। यात वाङ्मयातील सर्व रस आहेत असेही त्यांनी नमूद केले। लोकमान्य टिळक विचार मंचच्या वतीने लोकमान्य टिळक स्मृती अभियान राबवण्यात येणार आहे। लोकमान्य टिळक यांची मंडालेहून सुटका झाल्याच्या घटनेस येत्या जूनमध्ये 100 वर्षे पूर्ण होत आहेत। यानिमित्त लोकमान्य टिळक विचार मंचच्या वतीने यंदाचे वर्ष शताब्दी म्हणून साजरे करण्यात येणार आहे। दिनांक 27 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिर येथे या शताब्दी स्मृती कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे। माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे टिळक विचार आणि सद्यस्थिती या विषयावर व्याख्यान होणार आहे। विविध विषयांवरील व्याख्याने तरुणांसाठी विविध स्पर्धा वर्षभरात घेण्यात येणार आहेत। हे कार्यक्रम 15 ऑगस्टपर्यंत चालणार असून या उपक्रमाचा मुख्य सोहळा 15 जून रोजी होणार आहे। यावेळी लोकमान्य टिळक यांच्या काळातील विविध फोटो बायोग्राफी स्वरूपात सादर करण्यात येणार आहे। तसेच समग्र टिळक या संकेतस्थळाचे अनावरणही करण्यात येईल। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या याच वेळी। नमस्कार।